आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। रविवारी वास्को खारीवाडा येथे एका 70 वर्षीय महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयत गायत्री मराठे या घरात एकटीच राहणाऱ्या महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला। मैं आई थी 11 बजे ना, तो दरवाज़ा बंद था, तो मैं दरवाज़ा खोली, ये वाला खुल जाता अपना और वो बंद था, तो मैं बेल बजाई, बेल नहीं आंटी दादी खोली, तो मैं अपने रूम पे चली गई। फिर मैं 11 बजे, फिर मैं 5:30 बजे आई तो दरवाज़ा पूरा सारा खुला था, तो मैं बाहर से मैं देखी दादी गिरी थी, फिर ब्लड गिरा था, तो मैं डर के मारे बाहर आई, मैं सबको बोली। कितना बजे रहता है? मैं खारीवाड़ी में। आप घर में काम करते हैं? नहीं, मेरी दीदी करती थी ना, तो पापा दीदी चली गई तो पापा बोले कि जाया कर, थोड़ा बुढ़पी है इसीलिए, तो पापा बोले जाया। मैं आई थी तो कभी कभी नहीं आती थी क्योंकि मेरे को नहीं पसंद था ना, तो मैं कभी कभी आती थी बस। तिचें नाव गायत्री मराठी, ती म्हजी मावशी। म्हाका ती सरान फोन केलो की अशी तुजे मावशीक मला सुरी मारल्या, तेन्ना हांव मागीर हांगा आयलो। केन्ना तुमकां समज कळ्ळें? हें आतां अर्द वर पयलीं म्हाका सरान फोन मारलो, तेन्ना म्हाका कळ्ळें। तेन्ना म्हणजे घरान कोण रावता, कोण कितें ती एकटीच रावता, तिका हें ना, भुरगीं बी ना, एकटीच रावता ती। मागीर केन्नाय मागीर म्हयन्यान एकदां बी आमगेर येवन वचप पयलें। कितली वर्सां पिराय तुमकां? तिका आसली 70 जाली। एकटी रावताली? हय। तूं जालें कितें अशें? जालें म्हाका सरान म्हाका सांगलें तिका सुरी मारल्या म्हणपाक लागलो। म्हण तें सुरी मारल्या म्हणून हांव पळोवपा आयलो जाल्यार ती सामकी पडल्या आनी ती सुरी बी आसा तें सूर्या अशी मर्डर केलें तिका। हांगा सीसीटीव्ही कॅमेरा बी कितें आसा? सीसीटीव्ही हांगा कांय दिश्टी पडना। कितें कोणाचें वायटपण दुश्मनी बी कितें आसलें? कांय खबर ना, कित्याक आमी केन्ना येताले न्ही। भावाचो दुकानार पावलो आनी ती घरा कडेन लॉक ओपन केलें आनी टी लावन बसलो। आज मॅच आसा न्हू, हय। मॅच आसा ती पळयता लायट गेलो हांव भायर सरलो कोण खंय धांवून येयली ती आतां कोण एकटी बायल पडल्या कोण पडल्या ते कांय खबर ना। तेका मागीर तो तेगे कोण कामां आसा आमच्या फाटल्यान दार आसा, एक फाटल्यान एक दार आसा, दार ओपन ना, भायर सरता पळयता ते दार ओपन तुमकां केन्ना अशें कळ्ळें? ना, ती कोण एकटी बायल अशी धांवून येयली सगळ्यांक लग्नाक येता थंय टी व्ही पळयली पळय ऑन केली लायट करून भायर तेन्ना ती एकटी बायल धांवून येयली तशें जालां। तुमी शाळेंत गेले? बागा येथील मारिया फर्नांडिस या 79 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार कळंगूट पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे। काल देनपारासान आमची सकाळी 10 सुमारासान आमची माहीत ना, कालांगूट म्हणून गेलेली ती येवकूच ना, आनी ती आतां कोण म्हणटा म्हापसा पावल्या, म्हापसा अशी वयता ती, अजून आतां तोय सोदत आमी गेली, ती अजूनय पावता ना बाय, खबरच ना। कितें नांव कितें तिचें? म्हाजें कितें फेर्नांडीस। कालच्यान ना जाली? कालच्यान ना जाली। कितल्यांक? इकरांक सांगली ती येवकूच ना, इकरांक गेली ती येवकूच ना, मागीर पास आनी वारो येयलो तिका, खबरच ना। आतां चोय सोदन जावन कितें सांगून गेल्ली, खंय वयता कितें? ना ती ते सांग ती पोती गेली आनी चलत लागली। ओके, कितें तशी सांगत ना ती, म्हणजे डायरेक्ट 11 ती घरा कडल्यान भायर सरली? कितें बेल्या ती सकाळी च्या बेल्या आनी मार्केटान गेल्या, सो म्हाका 5-6 जाणांनी सांगलें आमी सकाळी अम्मायन पळयला म्हणून, आनी म्हाका म्हाज्या कजनान सांगला सो तिका बँक ऑफ बरोडाची लास्ट पळयला म्हणून 11 सुमार, आनी मागीर तिजी खबरूच ना। आनी आतां आमी आख्खो आख्खी रात म्हणून सोदताले, आतां कोण सांगूंक लागलो विजनाशीन पळयल्या म्हणून, म्हापसा विजन 20 रुपया मागल्या म्हणून, बागान वचोंक जाय म्हणून। तरी आमी आख्खे विजनाशीन सोदले, म्हापसा बस स्टँड सोदले, आनी पिंडे कोण आहा कोण आमची कजनां सोदून येयली हिचोरूच मेळूंक ना, सो आमी पुलीस स्टेशनान येयल्या आनी FIR बरयली। कितें घातलेले कपडे आंगार तिच्या? तेन कापड घालेले, म्हाका दिसता चडशे वायट आनी धोयेंत हेंच कितें घालें, आमी चड तितलें खबर ना कितें घालें। अच्छा, आतां ते सोदता म्हणून सांगला, फाल्यां सकाळीं कितें तें सांगता म्हणून सांगला। कितें एज कितें आसा तिची? तेजी 75 म्हणजे हरशी ती मार्केटात बी वयता? तितली बरी ना, आमी सगळे जाण आमी म्हाजे कडेन 6 भाव आनी 4 भयण्यो, ती मातशी वीक आसा, सगळ्यांनी सांगला की मागीर तूं पिड्यार कित्याक वयता, सगळे जाण वाचता ती, सगळे जाण घालता, इतलें करून तूं कित्याक वयता, तू बरी जाणून जाणा ती कोणाची आयकना।
भायर सरले म्हणजे विसरता ती गजाल मातशी वीक आहे, म्हणजे सोडटा म्हाका. ऑलमोस्ट आता 24 वरां जावन गेल्ली 24 हा वरां आमकां मातशें टेन्शन जालां खंय पावल्या काय कितें करता काय. आनी काल पावसूय झडला, भिजल्या, कोणें जेवण दिलां कितें केलां म्हाका कांयच कळना आतां. ह्याच्या पयलीं खंय अशी गेल्ली ती? हेच्या पयलीं मातशी तेंच प्रॉब्लम जालोलो, ती अंजुना मेवलेली, मात एकाच दिसान मेवली, सांजची मेवलेली. आतां आमी आतां हूंय म्हणून सोदतले, 24 वरां जावन गेली. आमची सद्याक माय शेणलेली आहा. सो हांव मागता सगळ्यांशी कोणाक आतां व्हिडियो कितें न्यूज पावला पळय तो म्हाजो नंबरांनी कॉन्टॅक्ट दिता. सो प्लीज आमकां हेल्प करा. जाता कोणाकूय आमची माय दिसली जाल्यार म्हाका फोन करचो म्हणून. नंबर 8956040633. रिपीट कर नंबर. 8956040633. माझे आणि- नाव डॉमिनिक फेर्नांडीस. हांव बागान रावता. बागान खंय रावता तुम्ही? बागान सावतावडो. सोलापूर महाराष्ट्रातील 28 वर्षीय सोनी शिंदे या पर्यटकाच्या मृत्यू प्रकरणी कळंगूट पोलिसांनी सोलापूर येथील सिद्धेश्वर मांद्रे याला अक्कलकोटहून ताब्यात घेतले आहे. मृताच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून कळंगूट पोलिसांनी शुक्रवारी सिद्धेश्वर विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. बंद कारमध्ये झोपल्यानंतर उष्माघाताने शिंदे याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले आहे. कळंगूटचे पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली PSI परेश सिनारी पुढील तपास करत आहेत. नमस्कार, आम्ही असा सध्या कळंगूट पोलीस स्टेशनार. तुमकां सगळ्यांक खबर आसतलें कळंगूट हांगासर जी एक गाडी आनी डेड बॉडी सापडलेली आसा तेची नेवी अपडेट घेवन सध्या आमी तुमच्या समोर येयलेले आसा. सोलापूर महाराष्ट्राच्यान जी 4 जाणांचो ग्रूप जो गोंया भोंवपा खातीर येयलेलो आसा तेतून जो ड्रायव्हर जो आसा सोनी शिंदे हेणें खंय तरी जास्त प्रमाणात सोऱ्याचें सेवन केल्ल्या कारणान तो खंय तरी गाडयेनूच न्हिदून उरलो. त्याचे जे बाकीचे जे वांगडी असतात ते आपल्या रुमान गेले. दुसऱ्या दिसा 14 एप्रिलाक सकाळी फुडें जो ड्रायव्हर जो आसा सोनी शिंदे हो परत एकदा खंय तरी सोऱ्याचें सेवन करपाक गेलो आनी सोरो पिवन परत गाडयेन येयलो आनी गाडयेनूच न्हिदून उरलो. तो वांगडी जो आसा सिद्धेश्वर हेणें ताका उठोवपाचो प्रयत्न केलो पूण तो गाडयेन न्हिदून उरलो. गाडयेन न्हिदल्या कारणान त्याचे बाकीचे जे वांगडी आसात ते आपल्या रुमान गेले. रुमांतल्यान जेन्ना ते देंपाच्या टायमार परत येयले गाडयेन ताका पळोवपा खातीर तेन्ना तो खंय तरी अनकॉन्शियस आसलो आनी त्याची हालचाल जायनासली. तुरंत तेंच्यांनी कांदोलीन PSC हेल्थ सेंटरान ताका व्हेलो. थंय व्हरना फुडें डॉक्टरांनी ताका डिक्लेअर डेथ अशें घोशीत केल्लें आसा. दुबावीत म्हणून त्याची फॅमिली जी आसा शिंदेची त्याने कळंगूट पोलीस स्टेशनार कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्या उपरांत कळंगूट पुलिसांनी FIR रजिस्टर केली आनी जो त्याचो वांगडी जो आसलो ज्याने गाडी लॉक केल्ली सिद्धेश्वर म्हणून ताका हाडपा खातीर सोलापूर अक्कलकोट ह्या गांवांत गेल्ली आसा. आनी आतां सांजेच्या टायमार ताका कस्टडीन घेतला आनी सद्या कळंगूट पोलीस स्टेशनार चवकशी खातीर हाडलेले आसा. ह्या केसी फाटल्यान इतली अपडेट जी आसा ती आमी सद्या तुमचे मेरेन पावयलेली आसा आनी जितली इन्फॉर्मेशन आमकां ह्या केसी फाटल्यान मेळत रावतली तशी अपडेट आमी सदांच तुमचे मेरेन पावयत रावतले. पळयत राव तुमी इन गोवा खातीर. हांव साई प्रसाद कुबडे, कळंगूटच्या. कळंगूट पोलिसांनी कांदोळीमध्ये ऑनलाईन बॅटिंग रॅकेटचा पर्दाफाश केला. यात 9 जणांना ताब्यात घेतलं असून सर्व मूळचे गुजरातचे आहेत. या कारवाई दरम्यान एक लॅपटॉप आणि 17 मोबाईल जप्त करण्यात आलेत. नमस्कार, आम्ही असा सध्या म्हापसा GMFC कोर्टात. तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की ह्या दिसांनी IPL मॅच T20 सध्या चालू आसा. ही मॅच जी चालू आसली ती किंग्स 11 पंजाब आणि गुजरात टायटन ह्या दोगां भितर मॅच चालू आसली. एका वाटेन मॅच चालू तर एका वाटेन खंय तरी कळंगूटान ह्या हेचेर बॅटिंग चालू आसलें ऑनलायन. त्या संदर्भात कळंगूट पुलिसांनी सध्या ह्या ऑनलायन बॅटिंगाचेर 9 जाणांक अरेस्ट केल्ले आसा आनी तेतून एक लॅपटॉप तांच्यांनी जप्त केल्लो आसा. तेतून काही 17 मोबायल फोन जप्त केले आसा. हे सगळ्यांचो जर कॉस्ट पळयत जाल्यार टोटल 4 लाखा कडेन कॉस्ट जाता. सध्या कळंगूट पुलिसांनी तांकां GMFC कोर्टान प्रोड्यूस केल्ले आसा आनी प्रोड्यूस केल्या उपरांत सध्या GMFC कोर्टान तांकां 2 दिसांचो रिमांड मारलेलो आसा. 2 दिसां उपरांत जी आमकां अपडेट मेळटा ती अपडेट आमी तुमचे मेरेन पावयत रावतले. पळयत राव तुमी इन गोवा खातीर. हांव साई प्रसाद कुबडे, म्हापशेच्यान.